श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। धुळे सिंधी समाजातर्फे दिनांक 16 फेब्रुवारी रोजी 1111 पूज्य बहरानो साहेबांच्या सामूहिक पूजेचे आयोजन। काकासाहेब बर्वे कन्या छात्रालय येथे दिव्यांग बांधवांसाठी संवेदना महारोजगार मेळाव्याचे आयोजन। अवधान औद्योगिक वसाहतीत एकाच रात्रीत चोरट्यांनी 4 ठिकाणी केली धाडसी चोरी। आणि ऐन परीक्षेच्या काही दिवस आधी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी झूम ॲपद्वारे परीक्षा केंद्रांवरील पर्यवेक्षक यांना परीक्षा केंद्रावर शूटिंग करण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी। आता बातमी विस्ताराने। भगवान झुलेलाल मंदिर ट्रस्टच्या नेतृत्वात धुळे सिंधी समाजातर्फे दिनांक 6 फेब्रुवारी रोजी 1111 पूज्य बहरानी साहेबांच्या सामूहिक पूजेचे आयोजन करण्यात आले आहे। भगवान झुलेलाल मंदिर ट्रस्टच्या नेतृत्वात धुळे सिंधी समाजातर्फे दिनांक 16 फेब्रुवारी रोजी 1111 पूज्य बहरानी साहेबची सामूहिक पूजेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली। या महाआयोजनात आयोजकांतर्फे सिंधी समाजाचे साधू संत महंतांना आमंत्रित करण्यात आले असून संबंध हिंदुस्थानातून संत महात्मा धुळ्यात येणार आहेत। या महायज्ञासाठी चक्करभाटा छत्तीसगडचे संत शिरोमणी साई लालदासजी, उल्हासनगर येथील साई वसंतशहा दरबारचे संत साई छोटूरामजी, अहमदाबादहून साई जगदीशलाल, पिंपरी पुणे येथून साई सोनूरामजी, नागपूरहून फकीरा साई, धुळ्याचे बाबा गुतरामजी, कोल्हापूर येथून पुष्पादिदी, उल्हासनगरचे भाऊ लीलारामसह 20 ते 25 संत महात्मांचे धुळे नगरीत आगमन होणार आहे। साक्री रोड येथील विद्यावर्धिनी कॉलेजच्या पटांगणावर भव्य दिव्य स्टेजसह 600 टेबलांची व्यवस्था करण्यात आली असून जोडीने बसून प्रत्येक परिवाराने पूजा करायची आहे। ह्या आयोजनासाठी विविध कार्यांसाठी एकूण 13 समिती कार्यरत असून 400च्या वर सेवादारांची नेमणूक करण्यात आली आहे। जे लोक प्रयागराज येथे जाऊ शकले नाही त्यांच्यासाठी संगमचे पवित्र जल धुळ्यात आणण्यात आले आहेत। यावेळी प्रयागराज येथील पवित्र जल तसेच प्रकाशा, नाशिक, त्र्यंबकेश्वर तसेच लेह लडाख येथून सिंधू नदीचे पवित्र जल मागवण्यात आले आहे। सर्व नदींचे पवित्र जल हे एकत्रित करून जलपूजन करण्यात येईल। नंतर उपस्थितांवर अभिसिंचन करून कुंभस्नानची अनुभूती देण्यात येणार आहे। यावेळी प्रकाश छेतिया, गुलशन उदासी, सुरेश कुन्नानी, उत्तम अच्छानी, रमेशलाल चनवानी, पंकज दुलानी, देवानंद नानकानी आदी उपस्थित होते। मुख्य उद्देश असा आहे की संबंध सिंधी समाजातर्फे आणि भगवान झुलेलाल मंदिराच्या नेतृत्वात धुळ्यात पहिल्यांदा आम्ही 1111 बहरानी साहेबची पूजेचे आयोजन करण्यात आलेले आहे। बहरानी साहेब जी हे असते ही सिंधी समाजाची विशेष पूजा असते। जसं आपण सामूहिकरित्या हवन करतो तसं सिंधी समाजाची जी विशेष पूजा असते ज्यामध्ये आम्ही ज्योत प्रज्वलित करतो आणि मोदक तयार करतो, त्याला फलफ्रूट अर्पण करून एक मोठ्या ताटात थालमध्ये सजवण्यात येते आणि ती एक विशेष पूजा करण्यात येते। अशी पूजा संबंध हिंदुस्थानमध्ये पहिल्यांदा 1111 परिवारांतर्फे एकत्र बसून सामूहिकरित्या करण्यात येणार आहे आणि हा आयोजन करण्याचे सौभाग्य चक्करभाटाचे जे आमचे संत आहेत श्री लालदासजी यांच्या सानिध्यात त्यांच्या आशीर्वादाने आम्हाला विधेकरांना लाभलेली आहे। ही संधी आपल्याला मिळाली आहे। आम्ही संधीचं सोनं करण्याचा आम्ही प्रयास करत आहोत। त्यामध्ये जी आहे व्यवस्था जी आम्ही केली आहे तिकडे, तर आमच्या या प्रोग्रामला जे साधू संत महात्मा जे आहेत ते पण धुळ्यात येणारे आहेत। त्यामध्ये चक्करभाटाहून छत्तीसगडमधून आदरणीय संत शिरोमणी श्री लालदासजी, उल्हासनगर येथील वसंतशाह दरबारचे संत शिरोमणी साई छोटूरामजी आणि अहमदाबादहून साई जगदीशलालजी, पिंपरी पुण्याहून स्वामी सोनूरामजी, नागपूरहून फकीरा साईंजी आणि धुळ्याचे आमचे बाबा ज्योतिरामजी, तसेच कोल्हापूरहून पुष्पादिदी, उल्हासनगरचे भाऊ लीलाराम, असे हे सर्व जे थोर संत आहेत आमचे सिंधी समाजाचे, तसे 20 ते 22 संतांना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे। ते असे शक्यता आहे की ते सर्व उपस्थित राहतील आणि यासाठी जी तयारी जी आम्ही लागते ते आम्ही विद्यावर्धिनी कॉलेजवर 300 बाय 300 फूटच्या मंडप तयार करतोय। त्या मंडपात हे व्यवस्था करण्यात आलेली आहे।
तिकडे 1200 टेबल आम्ही ठेवणार आहे. त्या प्रत्येक टेबलावर 2 परिवार म्हणजे फॅमिली बसून एका टेबलावर 2 बेराण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. असे 1200ची व्यवस्था आहे, पण आम्ही जे डिक्लेअर केले ते 1111चे बुकिंग आमच्याकडे झालेली आहे. आयत्या वेळेला कोणी येणार आहे तर त्यांना थोडी संधी मिळायला पाहिजे म्हणून आम्ही 1200 बेराण्यासाठी व्यवस्था आम्ही केली. धुळे जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने तसेच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काकासाहेब बर्वे कन्या छात्रालय येथे शुक्रवारी संवेदना महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. धुळे जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने तसेच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धुळे जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, जिल्हा हरिजन सेवक संघ धुळे तसेच यूथ फॉर जॉब फाउंडेशन धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने 14 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान काकासाहेब बर्वे कन्या छात्रालय गरुडबाग धुळे येथे संवेदना महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. संवेदना महारोजगार मेळाव्यात धुळे व नाशिक जिल्ह्यातील 15 ते 20 नामांकित खाजगी कंपन्या उपस्थित राहून कंपन्यांमार्फत सुमारे 200 पेक्षा अधिक दिव्यांगांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यावेळी 18 ते 35 वयोगटातील प्रशिक्षित दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले. त्यांच्या इंटरव्ह्यू घेऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. मी कृष्णा मधुकर शिरसाट, प्रकल्प संचालक, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र धुळे. आज जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय धुळे, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र धुळे, जिल्हा कौशल्य विकास विभाग, धुळे जिल्हा हरिजन सेवक संघ आणि यूथ फॉर जॉब फाउंडेशन या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी एक संवेदना महारोजगार मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी आपण काकासाहेब बर्वे कन्या छात्रालयात केलं आहे. आजच्या कार्यक्रमाला माननीय धुळे जिल्ह्याचे विद्यमान आमदार अनुप भैया अग्रवाल, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी विशालजी नरवाडे, जिल्हा परिषद धुळे या सर्व मान्यवरांनी या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाची सुरुवात करून दिली आहे. आज आपण धुळे जिल्ह्यात जो ग्रामीण भागातील दिव्यांगांचं सर्वेक्षण केलं आहे त्याच्या आधारे जी आपल्याकडे दिव्यांग बांधवांची नोंद झाली आहे त्यातून जे काही सुशिक्षित दिव्यांग आहेत पण जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मिळालेल्या डेटाच्या आधारे आपण त्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क करून कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं आहे आणि आज चांगल्या प्रतीने प्रतिसाद आपल्याला मिळतो आहे. याच्यातून जवळपास उज्ज्वल ऑटोमोबाईल्स, ॲमेझॉन कंपनी, टेक महिंद्रा अशा वेगवेगळ्या 19 कंपन्यांनी सहभाग घेतला आहे, ज्याच्यामध्ये युनिव्हर्सल स्टार्च दोंडाईची एक कंपनी आहे जी मोठ्या प्रमाणात दिव्यांगांसाठी रोजगार उपलब्ध करून देते. जमलं आणि प्रेरणेतून या कार्यक्रमाची संकल्पना निर्मिती साधली. हा कार्यक्रम घेत असताना मान्य जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संवेदना महारोजगार मेळावा, एका रोजगार मेळाव्याला जो दिव्यांगांसाठी विशेष सहानुभूतीने ज्या काही कंपन्या आपल्याला सहकार्य करत आहेत, समाजातील ह्या घटकाला चांगल्या पद्धतीने रोजगार मिळावा, तो मुख्य प्रवाहात यावा यासाठी प्रयत्न करत आहेत. तर ह्या जो काही आपला मिशन आपण धुळे जिल्ह्यात राबवतोय त्याला संवेदना नावाने आपण उच्चारायचं असं साहेबांनी ठरवलं होतं आणि आज चांगल्या पद्धतीने आम्हाला लोकांचा प्रतिसाद मिळतोय. आज आपण फ्रेशर लोकांना 12 ते 14 हजारापर्यंत पगार देतोय या ठिकाणी, म्हणजे ज्या काही कंपनीज या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांच्या माध्यमातून, आणि जो कोणी अनुभवी असेल त्याला 20,000 रुपयेपर्यंत वेतनाची गॅरंटी कंपन्यांनी दिलेली आहे. धुळे शहरातील अवधान औद्योगिक वसाहतीत एकाच रात्री चोरट्यांनी 4 ठिकाणी चोरी करून लाखोंचा ऐवज लंपास केल्यामुळे उद्योजकांमध्ये घबराट पसरली आहे. धुळे शहरातील अवधान औद्योगिक वसाहतीत एकाच रात्री 4 ठिकाणी चोरट्यांनी हातसफाई करून लाखोचा ऐवज लुटून नेला आहे. चोरीची ही घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच मोहाडी पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने धाव घेत पाहणी केली. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळ्यानजीक अवधान औद्योगिक वसाहत आहे. औद्योगिक वसाहतीत चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. असे असताना पुन्हा याच ठिकाणच्या 4 उद्योगांकडे चोरट्यांनी आपले लक्ष केंद्रित केल्याचे समोर आले. शिवम जैन यांचे महावीर ट्रेडर्स नावाचे दुकान चोरट्यांनी फोडून 15,000 रुपये लांबवले. होनेस मार्केटिंगचे मालक प्रशांत दुसानी यांचे 7,000 रुपये लांबवण्यात आले. लेक्सॉइल शोरूमचे मालक संदीप अग्रवाल यांचे प्रोजेक्टर कॅनॉल कंपनीचा कॅमेरा असा लाखोंचा ऐवज
आणि सद्गुरू प्लायवूडचे पप्पू मोरे यांच्या इथे सुमारे 2,000 रुपयाचा लाखोंचा ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे. चोरीच्या या घटना घडल्यामुळे औद्योगिक वसाहतीतील व्यापाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. चोरी झाल्याची माहिती मिळताच पोलिसांना कळवण्यात आले. लागलीच मोहाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्यासह पोलीस दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला. मोहाडी पोलीस ठाण्यात याबाबत नोंद झाली आहे. 2:30 ते 3 वाजेच्या दरम्यान मागून 2 अंड्यात चोर आले. त्यांनी मागचा पत्रा उचकून माझ्या कॅबिनमध्ये एंट्री केली आणि काही गल्ल्यातले पैसे होते ते पैसे चोरी नेल्यात. मी पोलीस स्टेशनला फोन केला. पोलीस स्टेशनचे साहेब आले, शशिकांत साहेब पाटील. त्यांनी पाहणी केलेली आहे आणि चोरांना पकडतील आमचं आश्वासन आम्हाला दिले. त्यांनी तर चोऱ्या होत आहेत होऊ नये. आम्हाला व्यापारी लोकांना सर्वेक्षण मिळावं. रात्री पेट्रोलची गाडी कंटिन्यू फिरत असावी ही नम्र विनंती. गुरु प्लाय MIDC अवधान धुळे. ऐन परीक्षेच्या काही दिवसाआधी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी झूम ॲपद्वारे परीक्षा केंद्रांवरील पर्यवेक्षक यांना परीक्षा केंद्रांवर शूटिंग करण्याचा निर्णय मागे घ्यावा यासाठी युवा सेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. ऐन परीक्षेच्या काही दिवस आधी धुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी झूम ॲपद्वारे शिक्षक परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षक यांना परीक्षा केंद्रावर शूटिंग करण्याचे घिसडघाईचा पूर्वतयारी नसलेला असुरक्षित किंबहुना वेळप्रसंगी घातक ठरणारा निर्णय घेतलेला आहे. सदर निर्णय अंमलबजावणी अपात्र आहे. यामुळे परीक्षा केंद्रांवर झूम ॲपद्वारे पर्यवेक्षकांना शूटिंग करण्याचे दिलेले निर्देश त्वरित मागे घ्यावे या मागणीसाठी युवा सेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. परीक्षा केंद्रावर कॉपी थांबवण्यासाठी जी यंत्रणा सज्ज आहे तिच्या योग्य वापरावर लक्ष केंद्रित न करता केवळ अप्रशिक्षित शिक्षक परीक्षा केंद्रावरील सुपरवायझर यांच्यावर मोबाईलद्वारे अथवा कॅमेऱ्यात शूटिंग करण्याचे अतिरिक्त काम देऊन ऐन परीक्षेच्या वेळी गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विशेषतः 10वी व 12वीच्या परीक्षेत झूम ॲपद्वारे चित्रीकरण करण्याचा कोणताही शासकीय निर्णय पारित करण्यात आला नाही. शासनात जर कॅमेऱ्याच्या निगराणीत परीक्षा घ्यायची असेल तर तशी स्वतंत्र व्यवस्था शासनाकडून करून दिली पाहिजे. कॅमेऱ्याद्वारे शूटिंग करण्याचे काम शिक्षकांचे अथवा पर्यवेक्षकांचे नाही. शिक्षक मोबाईलद्वारे झूम अथवा इतर कोणत्याही ॲपद्वारे शूटिंग करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्ती नाही. शूटिंग करून निगराणी ठेवणे ही तांत्रिक बाब आहे. शिक्षक त्यात तज्ज्ञ नाही. शिक्षकांना यापूर्वी तसे ट्रेनिंग अथवा प्रशिक्षण दिलेले नाही. यामुळे परीक्षा केंद्रांवर गोंधळ निर्माण होईल. तसेच केवळ पर्यवेक्षकांचे काम असलेल्या शिक्षकांवर मोबाईल ॲपद्वारे शूटिंग होत आहे किंवा नाही याच्या काळजी व भीतीपोटी परीक्षा केंद्रावरील लक्ष विचलित होईल. यामुळे उलट कदाचित कॉपी करण्यास जास्त वाव मिळू शकतो. सदर यंत्रणेचा गैरवापरही करता येऊ शकतो. त्यामुळे कॉपी रोखण्याऐवजी मोठ्या प्रमाणावर कॉपीसुद्धा होऊ शकते. विशेष म्हणजे धुळे आदिवासी जिल्हा आहे. यात कोणताही अद्ययावत टेक्नॉलॉजीद्वारे शासनाने येथील विद्यार्थ्यांना अथवा शिक्षकांना शिक्षण अथवा प्रशिक्षण दिलेले नाही. ऐन परीक्षेच्या वेळेस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतलेला प्रीमॅच्युअर व घिसडघाईच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये व पर्यवेक्षकांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. शिक्षकांच्या अनेक संघटनांनी शिक्षक या गोष्टींसाठी तांत्रिकदृष्ट्या तयार नसल्याची बाब प्रशासनाला निदर्शनास आल्यानंतर देखील मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतलेला अंमलबजावणीस अपात्र असलेला व गोंधळ निर्माण होऊन अस्थिरता निर्माण करणारा निर्णय अद्याप मागे घेतलेला नाही. तरी सदर निर्णय मागे घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी युवा सेने धुळे जिल्हा प्रमुख हरीश माळी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सिद्धेश नाशिककर, शहर संघटक जयेश फुलपगारे, महानगर प्रसिद्धी प्रमुख शुभम फुलपगारे, विधानसभा संघटक तरबेज शेख, उपमहानगर प्रमुख जकीर शेख, उपमहानगर प्रमुख समर्थ मुर्तंडक, योगेश फुलपगारे, विभाग प्रमुख केतन बामरे, रोहित कोळी, तेजस सपकाळ आदी उपस्थित होते. युवा सेनेच्या माध्यमातून कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे. जे काही 10वी 12वीचे आता बोर्डाचे पेपर होणार आहेत त्यात त्यांनी अत्यंत जाचक काढ टाकलेले आहेत की म्हणजे झूम ॲपद्वारे विद्यार्थ्यांना आपल्याला तिथं पेपर द्यायचा आहे विद्यार्थ्यांनी. तर ते झूम ॲपच्या जी काही द्वारे पेपर त्या ठिकाणी सुरू राहणार आहे. तर विद्यार्थी अत्यंत तणावात आलेले आहे. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या अफवा त्या ठिकाणी उठवले जात आहेत. जे तुम्ही मागं जरी बघितलं तर तुम्हाला डिपार करण्यात येईल. तसेच कोणत्या शिक्षकांना ते झूम ॲप कसं चालवायचं ते कसं लावायचं कोणतं प्रशिक्षण त्या ठिकाणी दिलं गेलेलं नाही आहे. आणि कोणत्या शिक्षकांना प्रशिक्षण दिलं गेलं नाही. त्याच्यामुळे ते झूम ॲप लावतील तर विद्यार्थ्यांना पेपर देतील त्यांच्यावर लक्ष ठेवतील आणि विद्यार्थीही तणावामध्ये आहे की जर कधी त्या झूम ॲप लावला तर पहिले 10वी 12वीचे पोरं 16-17 वर्षाचे असतात आणि त्यांना अत्यंत त्या परीक्षांचं ताण आणि टेन्शन आलेलं असतं. अशा परिस्थितीमध्ये हा झूम ॲपचा निर्णय जर कधी प्रशासनाने मागं घेतला नाही तसंच महाराष्ट्र राज्य शासनाने जे काही निर्देश दिलेले आहे कॉपीमुक्त
परीक्षा व्हावी, त्यात कोणत्याही निर्देशात असं झूम ॲपद्वारे झूम ॲपद्वारे तुम्ही पेपर घ्या असं लिहिलेलं नसताना फक्त केवळ धुळे जिल्ह्यातच तो का राबवला जात आहे, त्याच्यामागं का असं एवढं ते चिनी ॲप आहे झूम ॲप, आणि या चिनी ॲपचा वापर करण्याचा निर्देश प्रशासनाने का दिला याचा लवकर तो निर्णय मागे घ्यावा असं आम्ही आजच्या आशयाचं पत्र आम्ही कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे. जय हिंद जय महाराष्ट्र. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळे सिंधी समाजातर्फे दिनांक 16 फेब्रुवारी रोजी 1111 पूज्य बहरानो साहेबांच्या सामूहिक पूजेचे आयोजन. काकासाहेब बर्वे कन्या छात्रालय येथे दिव्यांग बांधवांसाठी संवेदना महारोजगार मेळाव्याचे आयोजन. अवधान औद्योगिक वसाहतीत एकाच रात्रीत चोरट्यांनी 4 ठिकाणी केली धाडसी चोरी. आणि ऐन परीक्षेच्या काही दिवस आधी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी झूम ॲपद्वारे परीक्षा केंद्रांवरील पर्यवेक्षक यांना परीक्षा केंद्रावर शूटिंग करण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.